Then next point is internal respiration. In the internal respiration, there is a two main components of blood for the exchange of gases. ते कोणते दोन कंपोनंट्स आहेत? दॅट इज RBCs अँड प्लाझ्मा. RBC आणि प्लाझ्मा हे दोन्ही ब्लडमध्येच आहेत. मग आता ह्याच्यामध्ये ही सेल आहे, ह्या सेलमध्ये ऑक्सिजन आहे, CO2 आहे आणि इकडं हे ब्लड आहे. ह्या ब्लडमध्ये RBCs आहेत आणि ह्या RBCच्या बाहेर ब्लडमध्ये हा काय आहे? ब्लड प्लाझ्मा आहे. देयर इज ए RBC, WBC, प्लेटलेट्स ह्या सेल्स असतात आणि जो लिक्विड सारखा भाग असतो त्याला आपण ह्या ठिकाणी प्लाझ्मा म्हणतो. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. Transport of oxygen. The total oxygen transported, only 3% is transported in dissolved state by the plasma and remaining 97% is bound to the hemoglobin. म्हणजे जे 100% ऑक्सिजन आहे त्याच्यामधला काय होतंय? फक्त 3% हा ऑक्सिजन काय होतंय? प्लाझ्मामध्ये डिझॉल्व होते. प्लाझ्मामध्ये डिझॉल्व होते आणि राहिलेला जो 97% ऑक्सिजन आहे तो बाउंड होतो. कोणाशी बाउंड होतो? हिमोग्लोबिनशी बाउंड होतो. हिमोग्लोबिन इन RBCs. RBCsमध्ये जे हिमोग्लोबिन्स असतात, इट इज द रेस्पिरेटरी पिगमेंट अँड द ऑक्सिजन इज बाउंड टू द हिमोग्लोबिन. अँड व्हेन द ऑक्सिजन इज बाउंड टू द हिमोग्लोबिन, इट इज कॉल्ड एज द ऑक्सिहिमोग्लोबिन. जेव्हा ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतं तेव्हा त्याला आपण ऑक्सिहिमोग्लोबिन असं म्हणतो. आता ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतोच मोर अमाऊंटमध्ये, पण त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडसुद्धा हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होत असतो, पण कमी प्रमाणामध्ये. त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईडसुद्धा कंबाईन होतो, हायड्रोजन आयन्ससुद्धा कंबाईन होतात. जेव्हा ह्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो त्यावेळेस मात्र ह्या ठिकाणी इथं काहीतरी रेस्पिरेटरी डिसीजेस निर्माण होत असतात. त्याचबरोबर म्हणून आपण हिमोग्लोबिनला रेस्पिरेटरी कॅरियर म्हणतो. हिमोग्लोबिन ॲक्ट्स ॲज द रेस्पिरेटरी कॅरियर, कारण ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि त्याचबरोबर आणखी सारे असे मॉलिक्युल्स ह्याच्याबरोबर कंबाईन होतात, म्हणून ह्याला रेस्पिरेटरी कॅरियर म्हणतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिमोग्लोबिन इज कॉल्ड ॲज द रेस्पिरेटरी कॅरियर. The one molecule of hemoglobin has 4 ferrous ions. एका हिमोग्लोबिनच्या मोलिक्यूल बरोबर 4 फेरस आयन्स कंबाईन होतात. म्हणजे बघा याच्यामध्ये हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. हे एक मोलिक्यूल आहे हिमोग्लोबिनचं, ह्याच्याबरोबर ह्या 4 फेरस आयन्स ह्याच्यामध्ये कंबाईन्स होतात. म्हणजेच ह्या ठिकाणी 4 ऑक्सिजन मोलिक्युल्स इथं कंबाईन होतात. Hb+4O2 then Hb4O2. This is called as the oxyhemoglobin. This is called as the oxyhemoglobin. आता हे जे आहे हे लंग्समध्ये होतं सगळं. आणि जेव्हा हा ह्या ठिकाणी ट्रान्सफर होतो टिश्यूकडं, त्यावेळेस ह्या ठिकाणी टिश्यूकडं ट्रान्सफर होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो O2 देतो टिश्यूला आणि मग नंतर डिसोसिएट होतो O2. आता हिमोग्लोबिनमधून तो डिसोसिएट्स होतो 4O2 हा जो आहे Hb+4O2.
हा O2 काय झाला, डिसोसिएट झाला. ऑक्सिजन हिमोग्लोबिनला सोडतो तेव्हा त्याला आपण ह्या ठिकाणी डिसोसिएशन म्हटलेलं आहे. ह्यालाच आपण डिऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतो. डिऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, डिऑक्सी हिमोग्लोबिन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये सॅच्युरेशन किती होतं आणि पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती होतं. तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन डिपेंड्स अपॉन द ऑक्सिजन टेन्शन. दॅट इज ऑक्सिजन टेन्शन म्हणजे PPO2, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. काय म्हटलं मग मी आणखी एकदा सांगते. द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन डिपेंड्स अपॉन द ऑक्सिजन टेन्शन. दॅट इज PPO2. सॅच्युरेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजनचा यूज किती होतो आणि टेन्शन म्हणजे काय, तर टोटल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन किती आहे त्याच्यामध्ये, त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे त्याला आपण टेन्शन म्हणणार आहे, PPO2. आता आपण हे एका डायग्रॅममधून हे समजून घ्यायचं आहे. ह्या डायग्रॅमला या ठिकाणी ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व असं म्हटलेलं आहे. ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. म्हणजे बघा आता आपण म्हटलं की सॅच्युरेशन जे ऑक्सिजनचं आहे ते कशावरती डिपेंड्स असतं, तर तिथं असणाऱ्या पार्शियल प्रेशरवरती डिपेंड्स असतं. ऑक्सिजनचं किती पार्शियल प्रेशर आहे. तर 100% सॅच्युरेशन हे होत नाही आहे. म्हणजे जेवढं पार्शियल प्रेशर आहे, फॉर एक्झाम्पल 100 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन लंग्समध्ये होतं, ते आता त्या ठिकाणी आहे तेवढं टिश्यूपर्यंत राहिलेलं आहे का, नाही. म्हणून 100% सॅच्युरेशन हे होत नाही आहे. मॅक्झिमम 95 to 97%च सॅच्युरेशन हे होत असतं. मग आता हे ह्या डायग्रॅममध्येच आपल्याला ते बघायचं आहे की इथं PPO2 घ्यायचं आहे आणि इथं काय घ्यायचं आहे आपल्याला, सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन. इथं सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन. विथ हिमोग्लोबिन 10, 20, 30. बघा आता ह्यालाच आपण बोहर्स इफेक्ट कर्व असं म्हणतो. आता ह्या बोहर्स इफेक्ट कर्वमधून आपल्याला असं समजतं की इथं ह्या ठिकाणी एक सिग्मॉइड शेपमध्ये एक आपण ग्राफ काढलेला आहे. इथं हे PPO2 आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे इथं, आणि हा सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन आहे. सॅच्युरेशन म्हणजे किती प्रमाणात तो त्या ठिकाणी यूज झालेला आहे. तर ह्या ठिकाणी ह्या बोअर्स इफेक्ट कर्वमध्ये हा ए शेपडा आपण पहिल्यांदा काढलेला आहे, जो ह्या ठिकाणी इथं 100 PPO2 हा लंग्समध्ये असणार आहे, अल्व्हिओलायमध्ये असणार आहे, मोअर अमाऊंटमध्ये. आणि जेव्हा ह्या ठिकाणी हा ऑक्सिजन हार्टकडे जाईल, ऑक्सिजन जेव्हा हार्टकडे जाईल तेव्हा त्या ठिकाणी काय होणार आहे, नंतर तो बॉडीकडे जाणार आहे आणि बॉडीकडे तो वापरला जाणार आहे. आणि त्यामुळं जो PPO2 100 होता तो आता काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. जवळजवळ तो 30-40पर्यंत होणार आहे PPO2. आणि हा जो आहे हा PPO2 कमी झाल्यामुळे ह्या ठिकाणी, कारण त्याचं काम झालं तिथं, तो टिश्यूला दिला गेला आणि त्यामुळे त्याचं वर्किंग झालं त्या ऑक्सिजनचं, त्यामुळे तो PPO2 काय झाला, कमी झाला. आता ह्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला ह्या बोहर्स इफेक्टमध्ये इथं असं दिसतं की परत हा इथं परत शेप जो आहे तो शिफ्ट झालेला आहे थोडासा, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी इथं आपल्याला असा कर्व दिसतोय. म्हणजे हा इथं 30 म्हणजेच इथं काय झालं, सॅच्युरेशन कमी झालं त्याचं. ॲक्च्युली इथं सॅच्युरेशन जास्त होतं पहिल्या स्टेजमध्ये, इथं 100
जिथं वरती सॅच्युरेशन जास्त होतं आणि आता हे सॅच्युरेशन इथं काय झालेलं आहे, कमी कमी होत आलेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण म्हटलं की सॅच्युरेशन हे 95 to 97% होतं, पण तेच डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस अँड देन देर इज अ डिसोसिएशन ऑफ HbO2. There is about 30 mm HgPpO2 means there is a only 50% saturation can be maintained. आणि ह्यालाच आपण ह्या ठिकाणी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणतो. डिसोसिएशन म्हणजे काय झालं, ते तर कमी झालं, डिसोसिएट झालं, म्हणजेच ह्या ठिकाणी रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन. रिलेशनशिप बिटवीन महत्वाचे रिलेशनशिप बिटवीन HbO2 saturation and oxygen tension म्हणजे PpO2. याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व जो आपल्याला हे इथं ह्याच्यामध्ये दिसलेला आहे. ओके, यालाच आपण बोअर्स इफेक्ट असं म्हणतो. आता ह्या सिग्मॉइड कर्वमध्ये काय झालं, आपल्याला हे डिसोसिएशन सॅच्युरेशन कमी झालं आणि त्यामुळं ह्या ठिकाणी H+ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस झालं. त्याचबरोबर PpCO2 इन्क्रीज झाला आणि टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज झालेलं आहे. आणि त्यामुळं ह्या ठिकाणी डायफॉस्फोग्लिसरेट इट इज एन्झाईम. इट इज ऑल्सो फॉर्म्ड ड्युरिंग ग्लायकोलायसिस. ह्याच्यामध्ये हे ग्लायकोलायसिस होतं आणि ग्लायकोलायसिसमध्ये हा डायफॉस्फोग्लिसरेट एन्झाईम तयार होतो. अँड सो देर इज इट लोअर्स द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. त्याच्यानंतर अजून एक इफेक्ट आहे हाल्डेन इफेक्ट. हाल्डेन इफेक्टमध्ये बॉडी नॉर्मल आहे आणि त्याच्यामध्ये 70% सॅच्युरेशन होते, म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन जास्तीत जास्त होल्ड होतं आणि त्यामुळे इथंसुद्धा pH ऑफ ब्लड डिक्रीज होणार आहे, कारण की H+ आयन्स इन्क्रीज झाल्यामुळं. म्हणजे ते एक साधं सोपं आपल्याला असं समजून घेता येईल की आता ह्या लंग्सकडून ऑक्सिजन हार्टकडे गेला, हार्टकडून बॉडीकडून ऑर्गन्सकडं आणि ऑर्गन्सकडून टिश्यूकडं आणि मग ह्याच्यामध्ये टिश्यूमध्ये हिमोग्लोबिन बरोबर तो कंबाईन होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी लंग्समध्ये असताना तो जो ऑक्सिजन होता हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन झालेला तो मोर होता आणि मग तो हार्टकडं, बॉडीकडं, ऑर्गनकडं, टिश्यूकडून तो जेव्हा ह्या ठिकाणी जातो त्यामुळेच त्या ठिकाणी तो डिक्रीज होतो, कमी होतो. जर त्यामध्ये जास्त वर्किंग झालं असेल तर जवळजवळ 30% फक्त ऑक्सिजन यूज होणार आहे आणि एक्झरसाइज केलं असेल तर 50% यूज होणार आहे आणि जेव्हा बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये असेल तेव्हा 70% त्या ठिकाणी ते वापरलं जाणार आहे. म्हणजेच PpO2 लंग्समध्ये जास्त होता आणि जसजसं तो वापरला गेला तसतसं तो 100 mm Hgचा जवळजवळ त्या ठिकाणी 40 mm Hg झालेला आहे. Means in the alveoli where the PpO2 is high and PpCO2 is low, oxygen binds with hemoglobin, but in the tissue where PpO2 is lower and PpCO2 is high, hemoglobin does not hold as much O2. It releases O2 for diffusion into the tissue cells. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी एक पॉईंट दिलेला आहे, कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. कार्बन मोनॉक्साईड
पॉयझनिंग. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन हा जास्त कंबाईन होत असतो, पण काही वेळेस त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडसुद्धा कंबाईन होत असतो. अशा वेळेस काय होतं, कार्बन मोनॉक्साईड जेव्हा कंबाईन होतं तेव्हा मात्र काय रेस्पिरेटरी डिसीजेस होतात. कारण की इथं कार्बन मोनॉक्साईड जेव्हा कंबाईन होतो तेव्हा त्याला आपण कार्बोक्झी हिमोग्लोबिन असं म्हणतो. आणि हा कार्बोक्झी हिमोग्लोबिन जेव्हा तयार होतं तेव्हा तिथं ऑक्सिजनला कंबाईन होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो आणि दे आर ऑल्सो डज नॉट कंबाईन ऑक्सिजन विथ द हिमोग्लोबिन, अँड सो देर इज ए लेस availability of the oxygen, and so there is a leads to the various diseases. So it is called as the carbon monoxide poisoning.